तुमची खैर नाही. अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम. सुजय पवारांना थेट इशारा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या परखड आणि स्पष्ट स्वभावामुळे सर्व परिचित आहेत. तसेच प्रशासनावर पकड ठेवून वेळेप्रसंगी आपल्याच पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर ते फटकेबाजी करतात. 2 दिवसांपूर्वीच बीडमधील डीपीसीच्या बैठकीत अजित पवारांनी बीडमधील पदाधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला होता. भ्रष्टाचार, खंडणी आणि गुन्हेगाराच्या घटनांवर अजित पवार चांगले संतापल्याचं पाहायला मिळालं. तसंच अशा कृत्यांची गय केली जाणार नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. आता बारामतीत अजित पवारांनी चक्क भावकीलाच दम भरलाय. तालुक्यातील नागरिकांच्या विहिरींच्या मंजुरीसाठी 75,000 रुपये घेतले जात असल्याची तक्रार अजित पवारांकडे काहींनी केली होती. सुजय पवार यांच्याकडून पैसे मागितले जात असल्याचं अजितदादा यांना सांगण्यात आलं. यावरून अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमातून संजय पवार यांना इशारा दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीतील पंचायत समितीच्या जवळच्या इमारतीतील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे उद्घाटन अजित पवारांच्या उपस्थितीत झालं. या कार्यक्रमाला राजेंद्र पवार देखील उपस्थित होते. येथील भाषणात बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की आमची भावकी पैसे मागते अशी तक्रार आहे. सुजय पवार विहिरी मागे 75,000 रुपये घेतात. पैसे घेत असतील तर त्याची काही खैर नाही, पण नसतील घेत तर शुभेच्छा आहे असं म्हणत अजित पवारांनी भावकीलाच दम भरलाय. बारामतीत सार्वजनिक टॉयलेट एवढं चांगलं करणार आहे की घरात पण असे टॉयलेट नसेल. 1,20,00,000 एकाची किंमत आहे. टॉयलेटला जायला पैसे लागणार आहेत. उगाच इकडे तिकडे बघायचं आणि सोडायचं असं चालणार नाही असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. दरम्यान वेटनरी डॉक्टरचे कॉलेज आपल्याला घ्यायचं आहे. राजू दादा, इथं पण 300 कोटी लागतात. खासगी संस्थेला पण देता येते एवढा खर्च झेपेल का? त्यांची चाचपणी करतोय. मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर एक परळी आणि बारामतीत आणणार अशी घोषणाच त्यांनी यावेळी केलेली आहे. प्रश्न सुटले पाहिजेत. नुसता दिखावा करून चालत नाही. नुसत्या इमारती चांगल्या बांधून चालत नाही. फर्निचर चांगलं ठेवून चालत नाही. त्या खुर्चीवर बसणाऱ्या माणसांनी पण घेतलेल्या कागदातला माणूस त्या ठिकाणी ओळखला पाहिजे. नुसता कागद वाचून चालत नाही आणि त्याचे प्रश्न सोडवले पाहिजे. त्याच्यामध्ये मला मागाशी एकाने निवेदन दिलं, व्हिडिओ त्याची नोंद घ्या. आपण मोफत विहिरी देतो. विहिरीला आता 4 लाख केले ना, 5 लाख केले. मोफत विहिरी देतो. काही जण कोण सुजय पवार कोण आहे का? पवार हा, आमची भावकी काहीतरी त्याच्यामध्ये पैसे मागते अशा पद्धतीची तक्रार आहे. मी एकच बाजू बघून बोलत नाही. मला त्याची शहानिशा करावी लागेल. मला तर आत्ताच बऱ्हाणपूरला कुठं तरी पत्र दिलं की दादा तुम्ही एवढं काम करता पण तुमच्या खालचे लोक कसं काम करतात. ते सुजय पवार म्हणे विहिरी मागं पाऊंडला 75,000 रुपये घेतात. घेत असतील तर त्याचं काही खरं नाही. घेत नसतील तर त्याला शुभेच्छा, चांगलं काम करतो. त्याच्या खोलात माझ्या इथं जो स्टाफ, मी आता तर बारामतीमध्ये किती जण एकूण तुम्ही स्टाफमध्ये काम करता? 14 जण माझ्या डीसीएम ऑफिसचे लोक इथं काम करतायत. परंतु नुसती नावाला 14 नाही दिसली पाहिजे. काम पण तेवढं 4 पटीनं वाढलं पाहिजे. कुठेही काही पाठपुरावा करणं, सार्वजनिक कामाला प्रथम प्राधान्य देणं, याकरता मी आपल्याला इथं ठेवलेलं आहे. आणि हनुमान पाटील, तुम्हाला अनेक वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही आता आरओ झालेला आहे, रिजनल ऑफिसर. तुम्ही पण त्यांना योग्य ते सल्ला देत चला. लोकांची कामं व्हावीत ही व्यापक अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची त्या बाबतीमध्ये आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.